माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या कारवर अज्ञातांकडून दगडफेक, हल्ल्यात अनिल देशमुख जखमी। नागपूरच्या काटोल जलालखेडा रोडवरची घटना, चौघांविरोधात गुन्हा दाखल। नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, भाजपचे राहुल ढिकले आणि शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार गणेश गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी। नागपूर आणि नाशिकमधील हल्ल्याची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करा, मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। उद्धव ठाकरे आज सहकुटुंब तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला, देवीला घालणार विजयासाठी साकडं। मुंबईत 3 लाख नवीन मतदार, मतदानाचा टक्का वाढणार का याबाबत उत्सुकता। प्रचार तोफा थंडावण्यापर्यंत देशात 1000 कोटींपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जप्त, राज्यातून 660 कोटींचा मुद्देमाल हस्तगत। राज्यात 4 दिवस ड्राय डे, विधानसभा निवडणुकीमुळे दारू विक्री बंद। राज्यात निवडणुकीचा प्रचार थांबलेला आहे आणि या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सर्वच उमेदवारांनी झोकून देऊन प्रचार केला, मात्र याच दरम्यान अनेक उमेदवार हे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। काहींनी तर मतदार राजाला भावनिक सादही घातली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या। प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेल्या उमेदवारांनी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांनी विरोधकांवर टीकेचे बाणही सोडले। या प्रचारात अनेक मुद्द्यांवर हात घालण्यात आला, मात्र प्रचाराच्या दरम्यान अनेक नेते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बेलापूरच्या भाजपच्या उमेदवार मंदा म्हात्रेंसाठी प्रचार सभा घेतली। या सभेवेळी मुख्यमंत्री बोलत असतानाच मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं चित्र पाहायला मिळालं। मंदाताईचा लीड जो आहे, मंदाताई जिंकणार आहे, पण मंदाताईचा लीड आपल्याला वाढवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगायला आलोय। आणि कुठं काय करायचं असेल ते मला सांगा। एका रात्रीत हा एकनाथ शिंदे काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। भिवंडी पश्चिम मधले एमआयएम पक्षाचे उमेदवार वारिस पठाण यांनी सर्व विरोधक मला प्रचारापासून रोखण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप करत ते भावुक झाले आणि रडले। आपण सर्वसामान्य जनतेचं काम करण्यासाठी आलो असल्याचं वारिस पठाण म्हणाले। लास्ट इलेक्शन में 5 साल बाद मैं रहूं ना रहूं मुझे पता नहीं है, मेरा कसूर है बेटा, कसूर है मेरा कि मैं लड़ रहा हूँ सबके लिए, मेरा यही गुनाह है ना। और मेरे को आवाज उठाता हूँ रोज सबके लिए, तो क्यों रोकते हो आप। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार संजना जाधव यांना भाषणावेळी अश्रू अनावर झाले। त्यांची लढत पूर्वाश्रमीचे पती अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्याशी आहे। संजना जाधव या भाजपचे नेते रावसाहेब दानवेंची मुलगी आहे। हर्षवर्धन जाधव यांच्याशी विवाह केल्यानंतर काय सोसलं याचा पाढा त्यांनी वाचला। यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले। परंतु एका मुलीचा बाप आहे आणि एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यामुळे शांत बसला की एका मुलीचा बाप त्या ठिकाणी याच्यासाठी शांत बसला की आपली मुलगी तिथून नांदतीये। इकडे मुलगी रोहिणी खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या एकनाथ खडसेंनीही मतदारांशी संवाद साधताना ते भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं। गेले अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केलेले आहे, आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे। कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे। तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल, कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल। यापूर्वी कोल्हापुरातही काँग्रेसचे नेते सतेज पाटील असेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं।
प्रचाराची रणधुमाळी थांबलेली असली तरी या प्रचारात भाऊक होत मतदारांना नेते आणि कार्यकर्त्यांनी साथ घातली। या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।